ज्ञानी पुरुषाची लक्षणं चालली आहे. 18 लक्षणं आहे. अमानित्वम अदम्यत्वम आचार्योपासनं शौचं संयमात् इंद्रियार्थेषु वैराग्यानंकारेषु च जन्म मृत्यू जरा व्याधी आसक्ती विश्वंगसूत्रद्वारा नित्यांच समजिष्टात्म अशी लक्षणं आहे. त्याच्यातले 2 लक्षणं झाले. अमानित्वम अदम्यत्वम. आता पुढे आहे अहिंसा. अमानित्व म्हणजे मानाला योग्य असूनही सुद्धा बरेच पतीचे निपाळे तरी सुद्धा मानाची अपेक्षा करीत नाही, त्याला म्हणायचं अमानित्व. अदम्यत्व म्हणजे प्राण जरी गेला तरी सुद्धा केलेलं पुण्य कोणाला सांगत नाही, त्याला म्हणायचं अदम्यत्व. आता अहिंसा कशाला म्हणतात ते पाहिजे आहे. तरी अहिंसा भवती परी बोलिलं असे अवधारी आपला अडिया मतांतरी निरुपरी. अहिंसेचं सर्व धर्मामध्ये वर्णन केलेलं आहे, पण प्रत्येकाची मतं याच्यात थोडक्यात मतं ज्ञानेश्वर महाराज सांगणार आहे. तेव्हा अनेकांनी अहिंसा परमो धर्म हा जगामध्ये मोठा धर्म जर कोणता असेल तर कोणता आहे? अहिंसा. आता त्या अहिंसा सगळी बाजूला झालेली. आता हिंसाच वाढायला लागली आहे जिकडे तिकडे. मतमतांतरे याच्यामध्ये आणखी सांगतात. पहिले एक आयुर्वेदशास्त्रातली अहिंसा सांगतात, पुढे कर्मठाची सांगतात आणि पुढे मग वेदांताची सांगतात. हे कशा प्रकारे आहे त्याच्याकरता हे चाललेलं आहे. पर्यायी ते देखा शेषा खांडून या शाखा मग तयाची बुडघा कुंभ केले. म्हणलं इतरांची अहिंसा कशी आहे? एखादं झाड आहे त्याला संरक्षण पाहिजे. कशा झाडाला? एखादा संत्रा म्हणा, मोसंबी म्हणा किंवा आणखी उंच असं झाड असेल तर त्याला संरक्षण लागायचं. मग संरक्षण का द्यायचं ना. मग संरक्षण म्हटल्यानंतर कुंभ करावं लागत असं. शेतकरी लोकांना सगळं माहिती आहे, शेतीची माहिती भरपूर असते त्यांना. मग कुंभ करायचा, दुसऱ्या झाडाच्या फांद्याने कुंभ करायचा. ज्याला कुंभ करायचा त्याच्याच फांद्या तोडायच्या कुरायच्या आणि त्याचं कुंभन करायचं. हिला काय अहिंसा म्हणतात काय? नाही का? हे थोपकडात मारायचे तोंडावरून हात फिरवायचा. हे काही खरं आहे काय? तिथं ते दिलेलं आहे. मग तयाची बुडका कुंभ केली का भाऊ पचवणी पचवायचे. मग मुखेची पिढा राखायची. नाना देवळ मोडून एक पवळी देवा भाऊ तोडवणी पचवायचे. जोरात भूक लागली, वाघ वगैरे असतात ना किंवा माणसाला, मग आता खायचं काय? भूक तर किती लागली आहे, त्याचं दुःख सहन होत नाही, इतर ठिकाणी खाण्याची सोय नाही. मग काय करायचं? भाऊ तोडवणी पचवायचे, हातच तोडून टाकायचे. आणि भुकेची पिढा काय करायची? राखायची. मग काय याला अहिंसा म्हणतात का? मग भुकेची पिढा राखायची. नाना देवळ मोडून किंचे पवळ. सुंदर असं देवळ बांधलेलं आहे अगदी, नाही का? संगमावरी गडाचा आपण अयोध्येला वगैरेला गेलो ना तर काही मंदिर बांधलेलं आहे. सगळं दगडाचं मंदिर बांधलेलं आहे, अप्रतिम मंदिर बांधलेलं आहे. माझं मंदिर बांधलं खरं, माझं त्याला पाहिजे ना, बंधन पाहिजे ना. आपल्याला संशय आहे, त्याला कंपाऊंड पाहिजे ना. मग कंपाऊंड करता दगड कुठला आणायचा? म्हणलं देवळच मोडून टाकायचं. ते देवळ मोडून केले सगळं देवा. हिंसाची करून हिंसा निपविजय आणायचा. मुळामध्ये हिंसा आहे, पण तिला अहिंसा असं म्हणत असतात. पूर्वमीमांसा असा निर्णय केला. कोणी निर्णय केलेला? पूर्वमीमांसा शास्त्र आहे. 6 शास्त्रामध्ये आहे ना, न्याय, सांख्य आणि मीमांसा. न्यायामध्ये 2 भाग, नव्य न्याय, प्राचीन न्याय, अहिंसे. संख्यामध्ये 2, सांख्य आणि योग. आणि मीमांसेमध्ये 2, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा. असे 6 शास्त्र आहे.
तेव्हा पूर्वमीमांसेमध्ये याचा जास्त विचार केलेला आहे. अवृष्टजयनी आडवे उपद्रवे भिका दिले विश्वागवे म्हणून सर्जार्जन्यष्टी करावे नानाया. अवृष्टजयनी उपद्रवे गादले विश्वागवे. आपलं जे काय आहे की सुकाळात वा दुकाळात पाण्यावर अवलंबून असतं. अगदी पाणी पडल्यानंतर मला ओला दुष्काळ भरा, पण कोणता दुष्काळ नको. 1972 साली 2 इंच पाऊस पडला होता इथे. भर पावसाळ्यामध्ये सुद्धा इंद्रायणी अलीकडे या पलीकडे जा इतकी कोरडी पडली होती. 1972 मधली गोष्ट. मग तिकडे तिकडे पावसावर सगळं दुष्काळात सुकाळात अवलंबून आहे. पाऊसच पडला नाही तुम्ही काय करता जरा. अवृष्टीचे आगवे गादले विश्व आगवे. मग खाण्यापिण्याची गोष्ट सगळ्याचं पोषण कशाने होणार. म्हणते वेळेवरती पाऊस भरपूर पडला पाहिजे. पाऊसच पडला नाही. मग गादले विश्व आगवे म्हणून पर्जन्यष्टी करावे नाना याग. त्याच्यामध्ये काहीतरी यज्ञ यागादीमध्ये सोय सांगितलेली आहे. पाऊस जर पडत नसेल तर पर्जन्यष्टी याग करत असा. त्याच्यामुळे पाऊस पडते. बरंचशे आहे. तेव्हा काहीतरी यज्ञ करतात, मंत्र म्हणतात, त्याच्या योगाने या वृष्टी आणखी होत असे. तर ते सृष्टी इष्टेची आवडी बळी आणि पशुहिंसा तवर ओकळी. मग अहिंसेची तरी दिसे कशी दिसे. इष्टेची आवडी ज्यावेळेला यज्ञ करायचा असतो त्या यज्ञामध्ये असे वेद आहे म्हणतात. आपल्याला काही माहिती आहे ते तुमचे अजापुत्र काही बलिम तज्ञात शेळी बिळी काय देत असतात ते. मग कोणी ते तुमचे शेळी म्हणा रेडा म्हणा बळी देतात त्याला. अजूनही काही प्रथा आहे. ते बऱ्याचशा प्रथा मोडून टाकल्या पण आहे मात्र खरं. पशुहिंसा दिसे रोकडी. अगोदर पशुला मारायचं नंतर त्या देवतेची पूजा करायची. मला काय अहिंसा म्हणत असतात का. अहिंसेची थडी कैसी दिसे. म्हणून अहिंसा कशाला म्हणत असतात पुढे सांगायचं. ज्ञानेश्वर म्हणत होता पेरी जे नुसती तर हिंसांत उगवेल काय अहिंसा परी नवल बापा दिवसा या याज्ञिकांचा. पेरी जे नुसती हिंसा. जे पेरलं असते तेच उगत असते. पेरायचं आणखी कडू झाड लावायचं येड्या बाबळीचं इच्छा करायची आंब्याची. जसे पेरावे तसे उगवते. म्हणून ते एक दृष्टांत जीवनाचा. परी नवल बाबा ही दिवसा या यज्ञिकात तरीसुद्धा आमचीच अहिंसा चांगली आहे. जैन लोकांची अहिंसा आणखी पुढे इतर धर्मांमध्ये अहिंसा हे तत्व आहे. इस्लाम धर्मातलं काय असेल कोणाच माहिती कळत नाही. ते हिंसा मानतात. पण ते अहिंसा कोण बरं का पशुला मारणं यालाच हिंसा म्हणतात. काय म्हणतात ते अहिंसा. त्यांचं काय हे 28 लोक मारलेला काय मारले गोळ्या घालून मारलेला. मग आता आपल्याला काय झालं दुःख. त्यांना आनंद झाला. घ्या बोलते काय तुम्हाला माहिती. तुमचं जितकं हिंदू मुसलमान करतील तितका अल्लाला काय आवडतो असं. आपल्याला काय ते दुःख त्यांना काय होतं आनंद. असं कॉफर म्हणतात त्याला काय म्हणतात. विचित्र धर्मच विचित्र आहे. तो कोणता आहे असं आहे ना. आपण शेणी राखतो ते दाढी राखतो. जास्त नको सांगायला. आयुर्वेद आगवा तो याची मोहरा जाणावा आणि तो जीवाकारणे करावा जीवघात. आयुर्वेदामध्ये एक आयुर्वेदशास्त्र शिकलं पाहिजे. बरेचसे मुलं कोणता येत शिकतात मग आयुर्वेद. बरेचसे पुण्याला त्याची शाखा आहे मात्र. आयुर्वेद आगवा तो ये आणि मोहरा जाणावा. 4 वेद 4 उपवेद म्हणून आहे ना.
चार उपभेदामध्ये आयुर्वेद आहे, एक धनुर्वेद, आयुर्वेद असे 4 वेद आहे. मग आता आयुर्वेदाची अहिंसा कशी असते तसं हे वर्णन इथे आणखी सांगितलेलं आहे. नाना रोगे आळली लवळती होते देखील आणि ते निवारावया केली चिकित्सा पाही. नाना रोगे आळली, शरीर म्हटल्यानंतर शरीर दुःखाचे पोटावर किती रोग आहे, 72,000 रोग आहे म्हणतात. किती तपासतं किती प्रकारचे आहे. प्रत्येक इंद्रियाचे काय, कानाचे रोग, डोळ्याचे रोग, तोंडाचे रोग आहे, दाताचे रोग सगळे. शरीर म्हटल्यानंतर एकही इंद्रिय नाही असं नाही की ज्याला काही नाही. आणि त्याच्यात ते किडनीचे रोग, हार्टचे रोग, हे रोग आहे का EMIचे नाही का, ते सगळे रोग म्हणजे सर्पाचं पिलू आहे भाषे. लहान असो का मोठा असो, मोठा साप चावला नाही, मोठा साप चावला म्हणजे कुठे जातो, आणि लहान काय साप चावला म्हणजे काय गुदगुले करतो. ते पिलू कोणाचं आहे, सर्पाचं आहे. त्याला सावधगिरी बाळगली पाहिजे, काय बाळगली पाहिजे. म्हणून ते काय केलं, मला चिकित्से पहिले एक कंद कणविले. काही झाडाचे कंद असे खोदून आणत असतात, एका उपडविले सुमळपत्री. काही झाडाची पानं तोडून आणत असतात, त्याच्या नान प्रकारचे आणि औषधं तयार करत असतात. एके आड मोडवली, अजगमाची खाल काढवली आणि कार्बिनी उकडवली पोटोबाजी. अजगमाची झाड म्हटल्यानंतर आमच्यासारखं चालत असतं का ते नाही का, मोठे मोठे झाडं असतात तिथे तोडून असे रस्त्यामध्ये रस्ता काढला ना आपण नाही का, बापूच्या आश्रमात केवढा वडाचा विशाल वृक्ष होता बा, तर तोडून काय केलं, मग त्याची साल काढत असतात आणि गर्भिणी उकडवली. मग त्या याचा मुळाचं तेल काढतात. काय काढतात ते आयुर्वेदशास्त्रामध्ये अमक्याचं ते चंदनाचं तेल, कोण्या आणखी कोणाचं तेल असतं, आणि त्या औषधावर त्याचा उपयोग करत असतात. एकी आड मोडविली, अजमुआची खाल काढली. अजगम म्हणजे झाड, त्या झाडाची साल काढायची आणि त्याचा औषध तयार करायचं. एके गर्भिणी उकडली पुढामाची, मग ती लाकडाशी उकडवायची आणि त्याच्यातून रस असा काढायचा. अजातशत्रू तरुवरा सर्वांगी देवविल्या शिरा, ऐसे जीव घेऊन धनुर्धरा कोरडे केले. अजात शत्रू तरुवरा नाही का, झाड आहे का कोणाचे शत्रुत्व करतं, कोणी हिंसा करत असतं. आणि विनाकारण लोक, शेतकरी लोक म्हणा किंवा काय म्हणा, कुऱ्हाडीने काय करतात, मग जीव आहे म्हणतात. कोणाला एक शरदचंद्र बोस म्हणून तत्ववेत्ता होऊन गेला, त्याने सांगितलं झाडाला सुद्धा काय आहे, कारण ते मरते आणि जगते, 2 धर्म आहे ना. गर्भिणी नाही का, अजात शत्रू तरुवरा सर्वांगी देवविल्या शिरा. काही काही याचे रस काढतात ना, पपईचे म्हणा किंवा काही संत्रा झाले याचे, आणि ते दूध निघताना त्याचे हे तुमचं याचं इन्क्युलेशन इंजेक्शन घेतात ना, इन्शुलिन, डायबिटीस लोक ते याचंच असते बा. जीव घेऊन धनुर्धरा कोरडे केले. अगोदर जीव घ्यायचा, नंतर मग त्याच्या कोरडेपणा करायचा. आणि जंगमाई हात लावणे काढिले पित्त, मग राहिले शिनतचे. आता जंगमाई म्हणजे हे घोरपड म्हणा किंवा आधी करून म्हणा, जे जे हे असतात ना, त्याचं तेल काढतात आपल्या. आणि मग राखीले शिनत जीव. मग आणखी रोगी लोक जे असतात, दुःखी लोक असतात, त्याच्यावर त्याच्या तेलाचा काय करतात, मग उपयोग करतात. अवस्त्री दगडा हे मोडोनी केले देवारे, आणि नागोनी व्यवहारे गवारी घातली. अवस्ती व धैर्य नाही का असलेलं देऊळ पाडायचं, नंतर
मोडून तिचे न्यायाचा अर्थ अगोदर नाही का दगडी इमारत पाडायची आणि पुढे देवाला देऊळ करायचं. नागोबाने व्यवहारी गवाजी घातली, चोरीचा माल आणायचा, काय दाखवायचे मग ते थोडं दाखवायचं. काय काय ठिकाणी असतं ना, आता नाही इथे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या देवळामध्ये अजान वृक्ष आहे ना, मग ते काय करतात चोर लोक, काय कोणातरी शेतामध्ये जायचं, कणसं काय करायची तोडायची आणि त्याच्यातून 10-5 कणसं घ्यायचे आणि कुठे दाखवायला लावायचे, अजान वृक्षाला झाडाला शिकवायचे. लोकांना वाटते काय पुण्यवान पक्षाला सुद्धा काय चालतो. नागभवनी गवारी घातले ज्ञानेश्वर महाराज. अगोदर आणखी चोरी करायची आणि मग त्या पैशाने काय आता एक हे झालं बरं दृष्टांत न कोणाला वाईट वाटत. मस्त काय चोरवणी कुठं आलं ना, गवादी नागवणी गवारे गवादी घातले, मस्तक पांघरुले, तळवटी उघडे पडले आणि गरम ओढवणी केले देव. ज्ञानेश्वर महाराज मस्तक पांघरवले. खूप थंडी पडत होती, इतकी थंडी सगळं आणखी डोळे नाक कान थंडीने कुडकुडायला लागले. पांघरायला काही नाही, मग काय केलं आणि ते कुठं बांधलं, डोक्याला बांधलं. आपण आता ढुंगणाचं सोडल्यानंतर नाकडा झाला घर मोडून केले मांडव पुढे, घरच मोडून टाकलं आणि गुरा करता काय केलं, मांडव तयार केला. नाना पांघरून जाळून जैसे तापणे का अंग झाले अंगणे. ज्ञानेश्वर महाराजचे हास्य रोज कसा असतो तो आहे. नाना पांघरून जाळून जैसे खूप थंडीचे दिवस होते. अगदी नदीतलं पाणी म्हणजे बर्फच. नशा या आणखी पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर कुडकुडायला लागला. मग काय केलं त्यांनी, नाना पांघरून एकाके कपडे वगैरे नेसण्याचे पेटवले हात. आपण घरी जागा बोला नाकडा जाऊ कुंदराचे ना तरी बैल विकून गोठा आणि पुनसाला होणी बांडीची गाठा या करण्याची चेष्टा. ते कुंदराचं आहे ना, त्याच्याकरता थोडी माहिती सांगा. हत्ती हा शहाणा प्राणी आहे बरं का. तुम्ही बाकी त्या हत्तीवरती बसलेला जो असतो ना, तर मला जर पैसे द्यायचे तो बरोबर हत्ती का सोंडीने काय घेतो पैसे, आणि दुसऱ्याला दिसत आहे इतराला बरोबर कोणाला देतो. शहाणा प्राणी आहे कोणता, हत्ती. पण तो एकदा नाही का नदीमधून स्नान करून राखी लोळतो बघा, आणि सगळी माती काय घेतो. मग त्याला विचारलं, म्हणलं इतका वेळेपणा का करतो, तो अंग धुवून आलेला आहे, कुशल पुन्हा आणखी सगळी माती कोणावर टाकतो. म्हटलं हे वेळेपणा आहे की तो हत्ती म्हणायला लागलो, तसं काही नव्हे. म्हणून वेळेपणा करायचं काय करायचं आहे, माती काय डोक्यावरती टाकायची आहे का. ते म्हणले आम्ही असं ऐकलेलं आहे. भगवंताच्या एका पायाच्या रजामुळे अहिल्याचा काय झाला, मग अहिल्या कोण होती, दगडून पडली. मग भगवंताच्या चरण रजाच्यामुळे नाही का शिळा होती ऐकाय. मग भगवान चालत गेले, त्यांच्या चरणाचा एखादा तरी काय असेल, राज असेल. मग एखादा तरी राजा असेल तो रोज आम्हाला लागला तर आमच्या हत्तीच्या योनीतून काय होईल, उद्धार होईल. मग धोंडात आहे गजर हा जसा, तो रस कुठं आहे याच्याकरता आम्ही माती काय करतो बघत असतो. रामायणामध्ये आहे. ना तरी बैल विकोणी गोठा पुंसाला विजय बांधेचे गाठा, या करण्याची चेष्टा असो काही.
तरी बैल विकून गोठा आहे. काय बांधायचा होता? बैलांच्याकरता गोठा बांधायचा होता का? मग पैसे तर जाईल, गोठा तर बांधायचा आहे. मग ज्याच्याकरता गोठा बांधला, कोणाकरता? ते बैलच विकून टाकले. बैल विकून गोठा आणि पुंसाला विजय गाठा, या करण्याची चेष्टा असो काय? ज्यावेळेला याच्या क्रियेला काय आणखी हसावं की रडावं काही कळत नाही. एकी धर्माची आव्हाने गाळवा दिलेले पाणी तो गाळती आळवी. म्हटलं या भागात तोंडाच्या द्वारा आपले कुठे लहान लहान प्राणी आपल्या याच्यामुळे म्हणून गाय ते प्राणी, कारण पोटात गेले तर मरतील गेले ते पाणी. मग काय करायचे? गाळून घ्यायचे. आपण गाळून घेत असताना तिथं मेले याची वाट काय? गाळत असताना एखादी जिवंत राहणार आहे का? हिंसाची करुणी अहिंसा, मुळामध्ये हिंसाच असते, पण त्यांना अहिंसा असं म्हणतात. कर्मकांडी हा ऐसा, याज्ञिक लोक, कर्मकांडी म्हणजे याज्ञिक लोक हिंसेलाच काय म्हणतात? अहिंसा. आणि सिद्धांत असा ओळख येतो. म्हणून शुद्ध मनाचे असणारे अर्जुना हा सिद्धांत चांगल्या प्रकारे येतो. पडिले हिंसेचे नाव आम्ही केले जाऊ नवस्फूर्ती यामध्ये. म्हणून अहिंसा या तत्वाचं विवेचन करण्याकरता आम्हाला स्फूर्ती झाली. म्हणून आम्ही ही मते तुम्हाला काय केली? सांगितले. तरी कैसे नियत बिघाडावे, म्हणून पडले बोलावे, ते विचित्वा जाणावे ऐसा भाव. तरी कैसे म्हणून जो मोठा भक्त असतो तो मुद्दा कोणताही आणखी सोडून देत नसतो, सर्व मुद्दे होतो. त्याप्रमाणे अहिंसा हिचं तत्व सांगण्याकरता आम्हाला बोलावं लागलं. तेवेची तुवाही जाणावे. हे अहिंसा आम्ही का सांगितले अर्जुना? तुला त्या अहिंसेची ओळख असावी एवढ्याकरता सांगितली. बहुत करुणी कीर्तिहाची विषयी गोठी जे का वाटी. विनाकारण आम्ही अहिंसेच्या बाबतीमध्ये इतकी माहिती सांगितली आहे. मग बहुत करुणी कीर्तिहाची विषयी एरवी वाटी असं वक्त म्हटल्यानंतर जो विषय असतो त्याचाच काय केलं पाहिजे. आणि आपला विषय सोडून जे अन्न काय सांगत असेल तो आडमार्ग आहे. कोणता मार्ग आहे? आडमार्ग. मग वक्ताही म्हणत असतो, म्हटलं जाऊ द्या, विनोदा करता आम्ही गोष्ट काय केली? सांगितली. स्वमताची निर्धारा लागून या धनुर्धरा मतांतरावर केले. आपलं मत कसं श्रेष्ठ आहे हे दाखवण्याकरता अन्याची मतं सुद्धा आणखी सांगावी लागतात. अन्याची मतं कळाली म्हणजे मग आपल्या मताचं महत्त्व कळत असते. इतरांच्या धर्माचे विवेचन आपण नाही केले म्हणजे मग कळते हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे म्हणून. असं आहे. मतांत आणि स्वतः स्वमताची निर्धारा, आपलं जे मत आहे त्याचा पूर्णपणे हे होण्याकरता लागून या धनुर्धराचं महत्त्व कळण्याकरता आणि प्राप्तामतांतरा निर्वच केले. म्हणून जे अन्य इतर महत्त्व असतात ते सांगितले जात असतात. ऐशी अवधारी निरुपती परी नाताई अवधारी म्हणजे जे का ऐशी अवधारी निरुपती परी, अशा रीतीने आम्ही हे इतरांच्या मताचं निरूपण केलेलं आहे. आता यावरी अवधारी मुख्य जे आता खरी अहिंसा कशाला म्हणतात ते आम्ही सांगणार आहोत. ते स्वमत बोली जाईल, अहिंसे रूप की जाईल, आणि या उठली अतुल ज्ञान दिसे. आता वेदांताचं मत किंवा भक्तांचं संतांचं मत कोणतं असते ते मत आम्ही तुम्हाला सांगतो. त्याला स्वमत असं म्हणतात. अहिंसे रूप की जे अहिंसा कशाला म्हणतात ते आम्ही सांगणार आहे. जिया उठली अतुल ज्ञान दिसे. जी अहिंसा ऐकल्यानंतर याच्या ठिकाणी निश्चित ज्ञान आहे असं आणखी आपल्याला ओळखता येईल. आता स्वमत म्हणजे काय आहे ते कधी सांगू? आता इथेच नमस्ते.